नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. 12 मार्च 2021च्या चालू घडामोडी आपण बघणार आहोत. कालचा जो सगळा इश्यू झालेला आहे, राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली, त्याच्यानंतर विद्यार्थ्यांचा उद्रेक आणि त्याच्यानंतर मग सरकार नमलेलं आहे. सगळ्या ज्या काही न्यूजपेपर्स आहेत, मग महाराष्ट्र टाइम्स असेल, सकाळ असेल, लोकसत्ता असेल, द हिंदू असेल, या सर्वांनी म्हणजे आपले मराठी जे रिजनल पेपर्स आहेत त्यांनी खूप प्रॉपर कव्हरेज आपल्या न्यूजला दिलेलं आहे. द हिंदूनेही त्याची दखल घेतलेली आहे, म्हणजे नॅशनल लेवलला हा मुद्दा गेलेला आहे आणि ह्या सर्व याच्यामध्ये सरकार बॅकफूटवर गेलेलं आहे. आज आपल्याला तारीख मिळणं अपेक्षित आहे परीक्षेची, सो त्या अनुषंगाने आपण अभ्यास करत राहूयात. आणि ज्या काही बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील मग त्या अनुषंगाने जसं काही नोटिफिकेशन आणि त्या येतील तर त्याबद्दल आपण बघूयात. बघू आजच्या आधी न्यूज पेपरमधल्या महत्त्वाच्या बातम्या. तर राज्यातली 9 शहरं जी आहेत ती प्रदूषित आहेत. याच्यामध्ये आता हा जो अहवाल आहे MPCB ना, आता MPCB काय आहे तर महाराष्ट्र पॉल्युशन कंट्रोल बोर्ड. ओके, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ जे आहे त्यालाच MPCB त्याचा शॉर्ट फॉर्म आहे. 2017च्या तुलनेमध्ये 2019मध्ये जे आहे ते आपलं पॉल्युशन वाढलेलं आहे ॲज कम्पेअर टू 2017. आता याच्यामध्ये जे शहरं आहेत की ज्या शहरांमध्ये हे सगळं वाढलेलं आहे या शहरांचा समावेश बघा. मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, चंद्रपूर, जालना, कोल्हापूर, लातूर आणि नागपूर. ही शहरं आहेत आणि एकंदरच इथं PM पार्टिकल जे आहेत त्याचं जे काही आहे प्रमाण वाढलेलं आहे. जसं PM 2.5 आहे, PM10 आहे. ओके, यांचं प्रमाण इथं वाढलेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की देशभरामधल्या प्रदूषित 102 शहरांमध्ये 10 जानेवारी 2019मध्ये राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम सुरू झाला होता. राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम 10 जानेवारी 2019चा आहे. त्याच्यात देशभरातल्या 102 शहरांचा समावेश आहे आणि त्यातल्या त्यात राज्यातल्या 18 शहरांचा त्याच्यात समावेश आहे. हे एक लक्षात ठेवा. राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम भारतातले 102 शहरं, महाराष्ट्रातले 18 शहरं आणि 2011 ते 15 या काळामध्ये राष्ट्रीय हवा गुणवत्ता मापदंड जो काही पूर्ण करू न शकलेले शहर आहेत त्यांचा याच्यामध्ये समावेश केलेला आहे. ओके, एकंदरीतच आता आपल्याला या परिस्थितीतून बाहेर येणं अपेक्षित आहे आणि हवा प्रदूषणामुळे मग आरोग्याच्या समस्या वाढतात. हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की जे काही घातक कण असतात ते फुफ्फुस आणि रक्तात मिसळतात आणि आरोग्याच्या गंभीर समस्या तिच्यातून उद्भवू शकतात. म्हणजे नागपूर आणि ठाणं 2017 ते 2019 दरम्यान अनुक्रमे 18 आणि 17 PM10ची नोंद तिथं झाली होती. म्हणजे जे काय आहे की एकंदरीतच पॉल्युशन PM पार्टिकल्स मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. ओके, याच्यातून आपल्याला येत्या काळामध्ये हवा प्रदूषणासंबंधी खूप प्रॉपर लॉंग लास्टिंग जे आहेत त्या उपाययोजना करणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर आपण हा रेफरन्स बघितला होता बघा, सानेन बकरीचा, की दुधाची राणी तिला म्हटलं जातं आणि महाराष्ट्रामध्ये तिला आणलं जाणार आहे. आता महाराष्ट्रामध्ये तर आयात केलं जाणार आहे. तर ह्या सगळ्याच्या बेसिसवर की शेळीपालनासंबंधीचं हे आर्टिकल आहेत, परंतु त्याच्यामध्ये काही महत्त्वाच्या बाबी आहेत की 1990मध्ये 1980मध्ये त्या 1980चं जे दशक आहे त्याच्यात रेन म्हणजे रुरल ॲग्रिकल्चर इन्स्टिट्यूट नारायणगाव. ओके, रुरल ॲग्रिकल्चर इन्स्टिट्यूट जी आहे ती नारायणगावची आहे आणि यांनी काय केलं होतं की जवळपास 3 वर्षामध्ये 39 गावात 1500 शेळ्यांना सानेन संकर करून दिला होता. म्हणजे काय की सानेन बकरीचे जे काही गुणधर्म आहेत ते पुढच्या जनरेशनमध्ये येतील आणि त्याच्यातून शेतकऱ्यांना फायदा होईल. तर याच्या आधी 1980च्या दशकामध्ये सानेन संकराचा प्रयोग रेननी केला होता. आता रेन तुम्ही लक्षात ठेवा, कारण ॲग्रिकल्चरची एक्झाम असेल तर त्याच्यासाठी पण हा खूप महत्त्वाचा आस्पेक्ट आहे की रेन नारायणगाव. ओके, त्याच्यानंतर एकंदरीतच हिच्यामध्ये जागतिक अन्न आणि शेती संस्था जी आहे, ओके, फूड अँड ॲग्रिकल्चर, तर त्याच्यामध्ये रोमची ही संस्था, याच्याबद्दलचे लेक्चर्स ऑलरेडी आपण बघितलेले आहेत. जागतिक अन्न आणि शेती संस्था रोम, तर यांच्या त्यावेळेच्या अहवालामध्ये म्हणजे 1983च्या अहवालामध्ये असं म्हटलं होतं की जगात 49% लोक शेळीचं दूध वापरतात. महात्मा गांधी यांनी शेळीला गरिबाची गाय असं म्हटलं होतं. 1980च्या दशकामध्ये शेळीचा जो काही हे होतं म्हणजे तो डॉमिनन्स जो होता तो आपल्याला याच्यातून दिसून येतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की भारतामध्ये जवळपास 80% शेतकरी असे आहेत की ज्यांचं उत्पन्न कमी असल्यामुळे त्यांच्या आहारात दुधाचा समावेश नसतो आणि जर चांगली शेळी त्यांच्याकडे असेल तर त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. आणि मोठ्या प्रमाणावर महिलांच्या बाबतीमध्ये काय होतं ना की
शेळी हा असा प्राणी आहे की त्याचं पालन करणं हे याच्यामध्ये खूप काही रॉकेट सायन्स नाही आहे, साधं सोपं आहे. आणि त्याच्यामुळे महिलाही त्या खूप प्रॉपरली करतात, सो दॅट घरातली जी काही गरज आहे दुधाची ती भागवून त्यांना अजून 4 पैसे मिळू शकतात. सो भारतात 80% शेतकऱ्यांचं उत्पन्न कमी असल्यामुळे त्यांच्या आहारात दुधाचा समावेश नसतो. ओके. त्याच्यानंतर चंद्रावर आता संशोधन केंद्र उभं केलं जातं आहे बघा. चीन आणि रशिया यांचा संयुक्त प्रकल्प असणार आहे हा. आणि एकंदरीतच चंद्राच्या अभ्यासासाठी संयुक्त संशोधन केंद्र ते उभारणार आहेत. आता खरं तर चीन आणि रशिया यांची अवकाश क्षेत्रातल्या सहकार्याची ही नवी सुरुवात मानली जाते आहे. आता मधल्या काळामध्ये बरेचसे गणितं बदललेले होते, कारण आतापर्यंत जे काय होतं की रशिया जो होता तो फक्त आणि फक्त भारताबरोबर गोष्टी डील करत होता. मग तो आशियाचा जर विचार केला तर म्हणजे चीन किंवा पाकिस्तान यांना जरा बाजूला ठेवलेलं होतं. पण मधल्या काळामध्ये रशिया, चायना, पाकिस्तान अशी आघाडी आपल्याला बघायला मिळते. त्याच्यात नंतर खूप काही प्रगती झालेली नाही आहे, पण एकंदरीतच आपल्यासाठी पण ही गोष्ट आहे की आपण सायमल्टेनियसली ह्या गोष्टी है ना म्हणजे बघून त्याच्यावर प्रॉपरली गोष्टी लाँग टर्म करता वर्क करणं गरजेचं आहे. आता चीन आणि रशिया हे अवकाश क्षेत्रामध्ये एकत्र येतात. मग चीनची चायना नॅशनल स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन संकेतस्थळ जे आहे ना, CNSA, त्याच्यावर हे निवेदन त्यांनी दिलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की CNSA आणि रशियाची जी आहे रॉसकॉस्मॉस, ओके, तर यांच्यात करार झालेला आहे. सो चायनाची CNSA आणि रॉसकॉस्मॉस रशिया. ओके. आता याच्यामध्ये जे आहे की दोन्ही देशांनी हे जाहीर केलेलं नाही आहे की कधी हे उभारलं जाईल संशोधन केंद्र. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की हे चंद्राच्या पृष्ठभागावर असेल किंवा त्याच्या कक्षेत असेल हेही त्यांनी स्पष्ट केलेलं नाही आहे. ओके. तर येत्या काळात कळेल की हे चंद्राच्या पृष्ठभागावर उभं करतात की त्याच्या कक्षेमध्ये ठेवतील. ओके. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि मग तिच्यातून प्रयोग केले जातील. एकीकडं आपलं चांद्रयान आहे, तिकडे चीन आणि रशियाचा हा संयुक्त प्रोजेक्ट. ब्रह्मपुत्रेवर येत्या काळामध्ये चीनकडून है ना काही धरणं बांधली जाऊ शकतात. आणि एकंदरीतच चीनमध्ये आता नुकतंच 14वी पंचवार्षिक योजना जी आहे 5 इयर प्लॅन, ओके, चीनमध्ये अजून 5 इयर प्लॅन आहे. 14वा 5 इयर प्लॅनला त्यांनी मान्यता दिली. आणि त्याच्यामुळे काय आहे की याच्यामध्ये ब्रह्मपुत्रा नदी जी आहे तिच्यावरच्या जलविद्युत प्रकल्पाचा पण याच्यात समावेश आहे. आणि एकंदरीतच आता अरुणाचल प्रदेशला लागून जो काही तिबेटचा प्रदेश आहे आणि तिथं जलविद्युत प्रकल्प उभी करण्याची संधी जी आहे ती चायनाची ऐतिहासिक आहे आणि ते सोडणार नाहीत हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि 2015मध्ये तिबेटमध्ये 1.5 अब्ज डॉलरचं झांगमू हायड्रो पॉवर स्टेशन त्यांनी सुरूसुद्धा केलेलं आहे. सो येत्या काळामध्ये या सगळ्या याच्यातून ही लोकं जी आहेत तर ती ब्रह्मपुत्रा नदीवर तिच्या प्रवाहावर अनेक धरणं उभी करू शकतात. आणि त्याचा जो फटका बसणार आहे तो 2 देशांना आहे. एक तर भारत आहे आणि दुसरा जो आहे तो बांगलादेश आहे बघा. बांगलादेश या दोघांना याचा फटका येत्या काळामध्ये बसू शकतो. तर बघूयात एकंदरीतच भारताने आपल्या स्वतःची जी काही भूमिका आहे ती चीनकडं स्पष्ट केलेली आहे की याच्यामुळे जो काही पाण्याचा प्रवाह आहे खाली येणारा ना ब्रह्मपुत्राद्वारे तर तो कमी होऊ शकतो आणि त्याची किंमत भारतीय लोकांना, नागरिकांना मोजावी लागू शकते हा ना. सो आता बघू, आता चीन ऐकणाऱ्यांमधलं तर नक्कीच नाही आहे, पण बघू येत्या काळामध्ये कशा गोष्टी होतात. आता या म्यानमारमधला जो हिंसाचार आहे त्याचा युनायटेड नेशननी निषेध केलेला आहे. युनायटेड नेशननी ज्या काही गोष्टी त्यांना सांगितल्या होत्या की एकंदर सुरक्षा परिषद जी आहे, सिक्युरिटी काउन्सिल, त्या सिक्युरिटी काउन्सिलनी ज्या सूचना केल्या होत्या त्या फाट्यावर मारलेल्या आहेत म्यानमारच्या लष्कराने. आणि याच्यामध्ये अमेरिकेच्या सरकारने काय केलेलं आहे की म्यानमारच्या लष्कर प्रमुखांच्या कुटुंबातले 2 सदस्य जे आहेत की जनरल मिंग ऑन लेंग हे लष्कर प्रमुख आहेत बघा म्यानमारचे, त्यांची जी 2 मुलं आहेत त्यांची अमेरिकेतली संपत्तीच अमेरिकेने गोठवून टाकलेली आहे. तसेच त्या मुलांच्या अमेरिकेमध्ये एकूण 6 कंपन्या आहेत, त्यांचे व्यवहार पण अमेरिकेने गोठवून टाकलेले. नाक दाबलं की तोंड उघडतं बघा. सो अमेरिकेने त्यांच्या बाजूने ही एक महत्त्वाची जी काही स्टेप आहे ती घेतलेली आहे की म्यानमारच्या लष्कर प्रमुखाच्या मुलांची संपत्ती गोठवलेली आहे. आणि एकंदरीतच दुसरं आहे की जगातल्या सर्वात शक्तिमान व्यासपीठ असलेल्या संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेला केराची टोपली म्यानमार दाखवतं लष्कर राजवट. मग तुम्ही विचार करा, तसं बघायला गेलं तर जे काही म्यानमार हा देश आहे हा खूप काही मोठा किंवा खूप है ना ॲडव्हान्स असा नाही आहे, पण ही एक लष्करी राजवटीची ॲटिट्यूड असतो बघा. तो ॲटिट्यूड इथं रिफ्लेक्ट होतो की त्यांनी संयुक्त राष्ट्र वगैरे सगळं तुम्ही घरी घेऊन जा, आम्ही आमचं बघू, अशा प्रकारचा तो ॲटिट्यूड आहे. ओके. आणि हाच तुम्हाला नॉर्थ कोरियामध्ये पण बघायला मिळतो.
आता बघा, टाळेबंदीमुळे लाखो मनुष्य दिवस वाया गेलेत. म्हणजे जवळपास 3 वर्षातली स्थिती जर तुम्ही बघितली तर 210 वेळा देशभरात टाळेबंदी लागलेली आहे. 18, 19, 20. ओके. 36,94,340 मनुष्य दिवस वाया गेलेले आहेत. आणि उद्योगांची सर्वात जास्त हानी केरळ, तमिळनाडू, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र या 5 राज्यांमध्ये झालेली आहे. आणि एकंदरच टाळेबंदीमुळे सगळी इकॉनॉमी कोलॅप्स झालेली आहे, आपण बघितलेलं आहे कोविडच्या काळामध्ये. पण एकंदरीतच 3 ईशामध्ये जर तुम्ही बघितलं तर करोना संकटामुळे जे काही झालेलं आहे तर त्याच्यामध्ये हे 5 राज्य लक्षात ठेवा. आता बघा, आपण एक न्यूज बघितली होती, तुम्हाला आठवत असेल की जे लसीकरणाचं सर्टिफिकेट आहे कोविड-19 लसीकरणाचं, त्याच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं छायाचित्र होतं. हे छायाचित्र आता काढून टाकलेलं आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, कारण विधानसभा निवडणुका आहे. आणि इलेक्शन कमिशननी हे सांगितलं होतं की हे एकंदरच गाईडलाईन्स ज्या काही आहे इलेक्शन कमिशनच्या कोड ऑफ कंडक्टचं हनन आहे. आणि त्याच्यामुळे मग आता हे प्रमाणपत्रांवरून त्यांचा फोटो काढून टाकण्यात आलेला आहे. उत्तर गोलार्ध जे आहे तिच्यावर जवळपास 6 महिन्यांचा उन्हाळा येत्या काळात असू शकतो. वातावरणांमधला जो बदल आहे त्याच्यामध्ये शतकाच्या अखेरीस मोठे बदल शक्य आहे असं संशोधकांनी म्हटलेलं आहे. मग एकंदरीतच उत्तर गोलार्ध जो आहे मग तिच्यामध्ये आता उत्तर गोलार्धावर जे काही परिणाम होत आहेत म्हणजे एकंदरच की पर्यावरणाचा जो काही बदलाचा वेग आहे तो फार जास्त मोठ्या प्रमाणात आहे. तुम्ही आता हे आर्टिक ओशन बघू शकता. मग हा नॉर्थ पोल इथं आहे आणि याच्यामध्ये मग आता तुम्हाला एक गोष्ट आहे की हा जो मॅप आहे तो करणं अपेक्षित ठरतं. मग आता इथं काय काय आहे बघा, इथं बॅरेंटचा सी आहे, इथं नॉर्वेजियन सी आहे ना, त्याच्यानंतर इथं बफिन बे आहे. म्हणजे ह्या गोष्टी ज्या आहे की हडसन बे आहे, हे तुम्हाला करून ठेवणं फार गरजेचं आहे. बिफोर्डचा सी इथं आहे. तर ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत की तुम्ही नॉर्थ पोलमधल्या महत्त्वाच्या बाबी लक्षात ठेवणं. मग आता आर्टिक सर्कल जे आहे त्याच्याशी संबंधित देश कॅनडा, रशिया, त्याच्यानंतर हे युनायटेड स्टेट्सचा अलास्काचा भाग आहे बघा. ओके. त्याच्यानंतर इकडं जर तुम्ही खाली आलात तर इकडं तुम्हाला आईसलँड इथं दिसतं बघा, हा ना. सो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, फिनलँड, स्वीडन, हा ना, ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे की आर्टिक सर्कलमध्ये येणारे देश, नॉर्थमध्ये संबंधित असणारे देश, या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्ही केला पाहिजे. आता प्रस्तावित बॅड बँकेची कार्यक्षमता सरकारी मालकीतून शक्य आहे. आता बॅड बँक नावाची कन्सेप्ट काय बघा, आपल्या बजेटमध्ये बॅड बँक सांगितली होती. बॅड बँक काय आहे? बॅड बँक म्हणजे काय की मालमत्ता व्यवस्थापन कंपनी. ओके. ॲसेट मॅनेजमेंट कंपनी. ओके. सो मालमत्तेचं व्यवस्थापन करणारी कंपनी, आणि त्यालाच बॅड बँक म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे जे काही बुडीत कर्ज आपल्या इथं वाढलेले आहेत दिवसेंदिवस, तुम्ही मार्च 2020चा विचार केला तर याच्यामध्ये बुडीत कर्ज जे आहे देशाच्या GDPच्या तुलनेमध्ये 1.3% इतके आहेत, जे 2,89,500 CR इतकं आहे बघा हे बुडीत कर्ज. तर ते एक लक्षात घ्या. ओके. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची बाब जी आहे की सप्टेंबर 2021 अखेर बँकांमधली बुडीत कर्ज जी आहे ती एकूण वितरित कर्जाच्या तुलनेमध्ये 13.5% गेलेली आहे. आपल्याकडं जे आहे की एकतर बुडीत कर्ज खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहेत, आणि मग त्या सगळ्या गोष्टींचं मॅनेजमेंट करण्यासाठी ही मालमत्ता व्यवस्थापन कंपनी किंवा बॅड बँक. पण बॅड बँक कधी सक्सेसफुल होऊ शकते तर यांचं जे म्हणणं आहे की सरकारची मालकी असेल तर हे गोष्टी वर्क होऊ शकतात. आता भास्कर मेनन यांचं निधन झालेलं आहे. भास्कर मेनन ही जी व्यक्ती आहे तर ती एकंदरीतच संगीत क्षेत्राशी संबंधित आहे. रॉक अँड रोल संगीताला यश मिळवून देणारा व्यवसाय नेता अशी त्यांची ओळख होती. सो भास्कर मेनन हे एक जस्ट लक्षात ठेवा. एक तर बघा, ह्या व्यक्तींच्या बाबतीमध्ये दररोज व्यक्ती असतात, परंतु व्यक्तींवर प्रश्न विचारले जाताना खूपच प्रॉमिनंट व्यक्ती विचारले जातात. पण आपल्याला रेफरन्सेस किमान माहीत पाहिजेत, तेवढी एक बाब लक्षात ठेवा. तुमच्यासमोर जे आहे हे पुरीचं मंदिर आहे बघा, जगन्नाथपुरी. ओके. आणि लिंगराज टेम्पल हे आहे. लिंगराज टेम्पल भुवनेश्वरला आहे बघा. MCQ करता लक्षात ठेवा. आणि एकंदरच महाशिवरात्री काल असल्यामुळे महाशिवरात्रीनिमित्त लिंगराज टेम्पललाही गर्दी आहे. सो MCQ करता लिंगराज टेम्पल भुवनेश्वर लक्षात असू देत. त्याच्यानंतर आसाममध्ये काँग्रेसनी 5 गॅरंटी यात्रा सुरू केलेली आहे. म्हणजे आता आपण वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या पक्षाच्या यात्रा बघतो. आता 5 गॅरंटी काय दिली आहे यांनी, तर याच्यामध्ये यांनी सांगितलेलं आहे की CAA जे आहे, सिटिझन बिल जे आहे, आणि नॅशनल रजिस्ट्रेशन ऑफ सिटिझन्स, तर या गोष्टी ज्या आहे आम्ही थांबवू, काँग्रेसने सांगितलेलं आहे. 5 लाख गव्हर्नमेंटचे जॉब देऊ. त्याच्यानंतर
जे काय टी प्लांटेशन चहाच्या मळ्यात काम करणारे मजूर आहेत त्यांना 30 दिवसात 365 रुपये है ना एवढे मजुरी मिळणार. 30 दिवस सत्तेत आल्यानंतर 30 दिवसात आम्ही हे करून देऊ. त्याच्यानंतर फ्री इलेक्ट्रिसिटी है ना 2,000पर्यंत कमाई ज्यांची आहे अशा लोकांना फ्री इलेक्ट्रिसिटी देणार. आणि 2,000 रुपये मंथली इन्कम सपोर्ट टू ऑल होम मेकर्स. तर असे ह्या 5 गोष्टी यांनी सांगितलेल्या आहेत. सो खरं तर हा आता त्यांचा निवडणुकीचा जाहीरनामा आहे, हे आपल्याला तसं विचारलं जाणार नाही, पण आपल्याला हेही माहीत पाहिजे की इलेक्शनमध्ये कशा पद्धतीचा जाहीरनामा असतो. म्हणजे एकीकडे तुम्ही जर बघितलं तर आमिष नावाची जी गोष्ट आहे ना तीच प्रत्येक राजकीय पक्षाद्वारे दाखवली जाते. तर हा एक खूप महत्त्वाचा आस्पेक्ट तिच्यात आहे. भारताने जपानच्या एजन्सीबरोबर टाय केलेला आहे बघा, टाय आणि कोलॅबरेशन केलेलं आहे. तर जपानच्या एजन्सीबरोबर आपण कशा संबंधी कोलॅबरेशन केलेलं आहे, एक तर कोऑपरेशन इन अर्थ ऑब्झर्वेशन हा ना पृथ्वी निरीक्षणासाठीचं जे काही असणार आहे त्याच्यात सहकार्य, लुनार कोऑपरेशन आणि सॅटेलाईट नेव्हिगेशन. ओके. आता ईशामध्ये जे आहे की स्पेस सिच्युएशनल अवेअरनेस अँड प्रोफेशनल एक्सचेंज प्रोग्राम याच्यासाठीही काम करणार आहे. म्हणजे काय अर्थ ऑब्झर्वेशन, लुनार कोऑपरेशन, सॅटेलाईट नेव्हिगेशन आणि स्पेस सिच्युएशनल अवेअरनेस अँड प्रोफेशनल एक्सचेंज प्रोग्राम याच्यासाठीही लोक काम करणार आहेत. आणि याच्याकरता आपला इस्रो जे आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन आणि जग्जा जे आहे जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी यांच्यामध्ये करार झालेला आहे. ओके. आता याच्यामध्ये एक महत्त्वाची बाब जी आहे की आता सध्या राईस क्रॉप एरिया आणि एअर क्वालिटी मॉनिटरिंग याच्यावर ही लोक काम करणार आहेत. ओके. आता याच्यामध्ये दुसरी एक महत्त्वाची बाब जी आहे की लुनार पोलर एक्सप्लोरेशन मिशन. ओके. लुनार पोलर एक्सप्लोरेशन मिशन जे आहे लुपेक्स. ओके. सो लुपेक्स जे आहे तर ही एक गोष्ट ऑलरेडी दोघंजण काम करत आहेत याच्यामध्ये, इंडिया आणि जापान. ओके. आता याच्यामध्ये जे आहे महत्त्वाचा मुद्दा की यांचं एम जे आहे की लँडर आणि रोवर मूनच्या साऊथ पोलला 2024पर्यंत पाठवायचं. तर हा पण एक महत्त्वाचा आस्पेक्ट आहे की जे काही चंद्राचा दक्षिण गोलार्ध आहे तिथं लँडर आणि रोवर जे आहे ते 2024पर्यंत पाठवणं हे पण जपान आणि इस्रोच्या याच्यामध्ये आहे. ओके. तर त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं की मार्चमध्ये सुरुवातीला इटलीबरोबर पण आपण करार केलेला होता की अर्थ ऑब्झर्वेशन, स्पेस सायन्स, रोबोटिक आणि ह्युमन एक्सप्लोरेशन 4 गोष्टी आहेत बघा. एक अर्थ ऑब्झर्वेशन आहे, स्पेस सायन्स आहे, रोबोटिक आहे आणि ह्युमन एक्सप्लोरेशन इटलीबरोबर करार केला. त्याच्यानंतर फेब्रुवारीचा विचार करतात ऑस्ट्रेलियाबरोबर आपण काही गोष्टी हे केल्या होत्या, ऑस्ट्रेलियाबरोबर करार केला होता. आणि याच्यामध्ये जे आहे की ऑस्ट्रेलिया जे आहे की व्हायटल ट्रॅकिंग इन्फ्रास्ट्रक्चर जे लागणार आहे आपल्याला गगनयानसाठी, गगनयानच्या पायाभूत सुविधा ज्या आहेत त्याच्याकरता काम करेल ऑस्ट्रेलिया. सो इतके बेसिक हे महत्त्वाचे मुद्दे होते. सो जपान, इटली आणि ऑस्ट्रेलिया 3 देशांबरोबरचे करार लक्षात ठेवा. निसार उपग्रह, इस्रो आणि नासा यांचा संयुक्त उपक्रम बरोबर. एल बँड, एस बँड या वेगवेगळ्या कंप्रतासाठीची पहिलीच मोहीम हेही बरोबर. पृथ्वीवरील नैसर्गिक आपत्तीची कारणे शोधण्यास मदत होईल हेही बरोबर आहे. 3ही स्टेटमेंट योग्य आहेत. भारत सरकारने किती दहशतवादी संघटनांवर बंदी घातली? 42. फेब्रुवारी 2021 याचा ICC सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू कोण ठरलेला आहे? रविचंद्रन अश्विन. मुंबईमध्ये पक्षी स्थलांतरणाच्या संख्येत चढ उतार होण्याची कारणे खालीलपैकी कोणती? मासेमारी, मानवी हस्तांतरण, जमिनीवरील सुधारणा. 3ही बरोबर आहे बघा. हिमालयन सेरोबद्दल योग्य विधान निवडा. तर हिमालयन सेरोचा विचार केला तर ते वल्नरेबल आहे. ओके. इंडेंजर नाही. तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे बघा. त्याच्यानंतर हिमाचल प्रदेशात प्रथम आढळलं बरोबर आहे. बकरी, गाय, गाढव, वराह यांच्या संकरातून निर्माण झाल्यासारखं आहे. सो ब आणि क बरोबर आहे. ओके. त्याच्यानंतर आजचे प्रश्न बघा. कॅप्टन अनुराग ठाकूर हे कॅप्टन या पदावर नियुक्त होणारे कितवे खासदार आहेत? पहिले, 5वे, 4थे, 10वे. 2021च्या जनगणनेबाबत बिनचूक विधान निवडा. जातीनिहाय जनगणना होणार असल्याचे गृह मंत्रालयाचे संकेत आहेत. पहिल्या टप्प्यात नागरिकांची गणना होईल, दुसऱ्या टप्प्यात घरांची गणना होईल. फक्त अ क, अ ब क यापैकी नाही. बॉम्बे लँड रेव्हेन्यू कोड हा कायदा कधी आला होता? 1900, 1879, 1950, 1933. 75 इंडिया प्रकल्पाबद्दल बिनचूक विधान निवडा. पूर्णपणे भारतीय बनावटीच्या पाणबुड्यांची निर्मिती केली जाईल. पाणबुड्यांमधील स्वयंपूर्ण बनावटीची टक्केवारी वाढविण्यावर भर असेल. फक्त अ ब यापैकी नाही. इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म आर्काईव्ह तर्फे देण्यात येणारा 2021चा FIAF हा पुरस्कार खालीलपैकी कोणाला जाहीर झाला? के मेनन, अमिताभ बच्चन, नसरुद्दीन शाह, शाहरुख खान.
सो याची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.